हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मग आज मी करणार आहे अ डे विथ मी. सो आज काय काय होणार आहे माझ्यासोबत ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. सो लेट्स गो गाईज. तर मग आत्ता जेवायला दुपारी करणार आहे मी डाळ खिचडी, कारण मला डाळ खिचडी खूप जास्त आवडते आणि कोणाकोणाला माझ्यासारखी डाळ खिचडी आवडते त्यांनी कमेंट करा. आणि आत्ता आपण बनवूया डाळ खिचडी. सो लेट्स गो. आणि मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते. लेट्स गो. Meanwhile, सो गाईज, आता याच्यामध्ये टाकलं आहे तेल. हे आहे आपल्या डाळ खिचडीचं धुवून मी थोडंसं सोप करायला ठेवलं धुवून. आणि हे आहे आपण कापलेलं साहित्य: टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि मिरची. आपण करूया आपण स्टार्ट. यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडासा कढीपत्ता, थोडंसं टोमॅटो, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मिरची. आता आपण त्याला मिक्स आता आपण टाकणार त्याच्यामध्ये हळद. एवढी नाही, काही गोष्टी आपण टाकणार आहोत गरम मसाला. आपण टाकणार त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला. मग परत करणार आहोत मिक्स. तर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी. तर आपण थोडंसं शिजून देणार आहोत. थोडंसं बॉईल आल्यावर मग आपण हे टाकणार आहोत. आता बघा, जसं की थोडंसं बॉईल आलं तर आपण टाकून घेऊया आपलं हे भिजवलेलं डाळ खिचडीचं. डाळ आणि भात टाकून घेतल्यावर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं शिजण्यापुरती. जर तुम्हाला मेचट हवं असेल तर तुम्हाला जास्त पाणी टाकायचं, जसं की आमच्या घरात सगळ्यांना मेचटच आवडतं. मग याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं. हां, मिक्स करायचं. आधीलाच टाकणार आहोत कोथिंबीर. मग आपली डाळ खिचडी शिजेपर्यंत आपण काहीतरी तळून घेऊया. सो मग डाळ खिचडीसोबत तुम्हाला काय आवडतं खायला? म्हणजे आमच्याकडे पापड, चकली सगळं खातात, पण जास्त करून आमच्याकडे पापड खूप आवडतो. सो आता आपण तळूया पापड. तो इथे आपली डाळ खिचडी शिजत आहे आणि ते पापड आणि चकली मी फ्राय करून झालेत. आता हे कलरचं मला आणि खूप आवडतं, ते मी फ्राय करतो. सो गाईज, आता हे सगळं झालं आहे फ्राय. आणि आता आपण बघूया डाळ खिचडीचं काय होत आहे. ती पण ऑलमोस्ट झाली आहे. थोडंसं आपण तिला हे करूया, म्हणजे ती लॉक करूया. a few moments later. सो आपली डाळ खिचडी झाली आहे रेडी. Later. हॅलो गाईज. तर मग आम्ही थोडेसे झोपलेलो. जेवण वगैरे झाल्यावर, सर्व कामं आटोपून झाल्यावर आता संध्याकाळ झाली आहे आणि मम्मी नाही आहे. मम्मी गेली आहे. मम्मीचं स्कूलचं काय गेट टुगेदर आहे, त्याच्यासाठी मम्मी आणि सर्व मम्मीचे फ्रेंड्स गेले आहेत. आणि आता आपण करून घेऊया चपाती. बाकीचं मम्मी आल्यावर बघून घेऊ. सो लेट्स गो. Two hours later. हॅलो गाईज. तर मग आता चपात्या वगैरे झाल्यात आणि खरं सांगू तर चपात्या करताना आणि भाषानं मी विसरली ब्लॉग काढायचं. आणि ॲक्च्युली काढायला पाहिजे होतं, त्या जाम कॉमेडी जोक वगैरे झालेले आहे. आणि आता आम्ही चाललो मी तुला आणायला. लेट्स गो गाईज. हे बघा, हे तुम्हाला माहितीच असेल, जत्रेच्या टायमाला आपण आलेलो माहिती आहे इथे शूट करायला. हां, आता इथूनच आहे मिदूच्या ट्युशनचा रस्ता. आम्ही पण येतच होतो ट्युशनला, म्हणजे मी याची पण होती. आणि इथूनच आमचं कल्लू मावशीचं सासर पण आहे. याची जायचं आहे कल्लू मावशीकडे. कल्लू मावशी म्हणजे असं कल्लू मावशीचं घर आणि खाली त्यांची ट्युशन असं आहे. तर मग असं आहे, मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही माझे व्लॉग्स बघता रोजचे हर एक, तर तुम्हाला माहिती असेल. बघ, बरं सुटली आपण, बरोबर आलं. मी तुला घ्यायला आला असं माहिती आहे का. आणि हे जे आहे ते कल्लू मावशीचं घर आहे, म्हणजे यक्षूचं घर आहे. बस एवढंच दाखवतं मला.
मस्त मिदू कराटेसाठी गेलेली आता सुटली आहे. मम्मी आली? नाही. मामी आम्हाला दोन. अरे म्हणजे मामी टीव्ही बघत होती ना आणि आम्ही आमचं काम झाल्यावर गेलो तर मामी बोलते तुम्ही जाता का मिदूला आणायला तर मग आम्ही बोलतो चालेल आम्ही जातो नाहीतर खाली फिरतच होतो. अरे माहिती का आपल्या गार्डनच्या समोर ना टेबल वगैरे अशी मांडली पार्टी आहे. कोणची बाबू काकासाठी. ओ मला बाबाने सांगितलं, मला माहिती नव्हतं. हा बाबा तुला काय बोलले बाबा मामाची पाठी आम्हाला काय बोलले बाबा मामाचा साखरपुडा आहे. बाबू मामाचं साखरपुडा कसं झालं त्यांच्या? अरे म्हणजे असं बोलले मस्त आता सांग सो काय जातं आम्ही डिरेक्टली भेटू